माझा जन्म हा 1852च्या आसपास झालेला होता. माझी बायको घरात आहे, तिच्या डोळ्यात पाणी आहे, ती रडून दाखवते की तिला त्रास होतोय. तेव्हा फोन वगैरे नसल्या कारणाने माहित नव्हतं की परत कधी येणार. ते घर पडलं. माझे सगळे रिलेटिव्ह, माझे आई वडील, मुलं, बायको सगळे त्याच्यामध्ये गेले. माझा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं. मृत्यू हा खूप कठीण आहे. हे जग खोटं आहे, ते खरं आहे. इनफॅक्ट मला हे पण माहिती नव्हतं की मला ही भीती का वाटतेय. पण हा जो आहे ना, हा तुम्हाला ना खरंच पाथ देतो की तुम्ही कुठे आणि कसं जाल. आता जे काही तुम्ही अनुभव ऐकणार आहात, हे सर्व अनुभव ऑनलाईन कार्यशाळेतील असून, म्हणजे मला ऑडियन्स बघणार आहे, मला बरेच लोक प्रश्न विचारतात, सर हे तुम्ही सेशन कशा पद्धतीनं करतात. हे सेशन सर्व जे मला ऑडियन्स बघते त्यांना सांगू इच्छितो की हे सेशन पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने झूम मीटिंगवरती घेतल्या जाते. यामध्ये पूर्ण महाराष्ट्रभरातून पूर्ण लोक जॉईंट्स होतात आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ही कार्यशाळा घेतो. म्हणजे माझा जन्म हा 1852च्या आसपास झालेला होता. मी स्वतः पुरुष होते. माझी आई होती त्या जन्मामध्ये, तीच या जन्मात पण माझी आई होती. माझे वडील मला ओळखता नाही आले डोळ्यांनी की ते कोण आहेत. माझा जो त्या जन्मातला जो माझा भाऊ होता ती माझी बहीण आहे. आणि जी माझी अजून एक बहीण होती ती माझी नाही, ती त्या जन्मात जी माझी मुलगी होती ती या जन्मात माझी बहीण आहे. माझा मुलगा हा माझा मुलगाच आहे आणि तो तेवढाच लहान आहे जेवढा आता म्हणजे आहे, म्हणजे थोडा अजून मोठा असेल. आणि जो माझा नवरा, माझी बायको जी होती, तो या जन्मामध्ये माझा नवरा आहे. आणि आम्ही मातीच्या घरामध्ये वगैरे असं छोटंसं घर होतं. मी एक वैद्य टाईप काम करायचे आणि माझ्या घराच्या आजूबाजूला मी ती आयुर्वेदिक झाडं वगैरे लावलेली होती. आणि ह्या कामासाठी म्हणून मला नेहमी घरापासून दूर जावं लागायचं. आणि मी जेव्हा घरातून बाहेर निघायची तेव्हा माझी बायको घरामध्ये म्हणजे उभी आहे आणि तिच्या डोळ्यामध्ये पाणी आहे. माझी मुलं माझ्याकडे आशेने बघतायत की कधी येणार परत वगैरे. आणि सेम सिच्युएशन माझी या लाईफ मध्ये अपोजिट आहे की माझा नवरा आता कामासाठी बाहेर जातो आणि तो आठवड्यातून म्हणजे 1-2 दिवस घरी येतो आणि परत 4-5 दिवसांसाठी बाहेर जातो. आणि माझं असं व्हायचं की हे काय आहे, म्हणजे मी असं स्थळ मी कधीच नाकारत आली होती. मी ही स्थळ की मला अशी खूप आली होती की जे नेव्ही मध्ये इथे तिथे, आणि मी प्रत्येक वेळेला नाकारलं होतं. पण माहित नाही कसं, पण मी यांच्या बरोबर आमचं लग्न झालं. आणि इव्हेंच्युअली पहिला स्टार्टिंगला कमी होतं पण नंतर खूप जास्त वाढत गेलं की ते बाहेर जात आहेत. आणि मी प्रत्येक वेळेला आमचं मग भांडण व्हायचं की तू सारखाच बाहेर जातो, तुझं प्रेमच नाहीये माझ्यावरती, तू आम्हाला निग्लेक्टच करतो. आणि मग जेव्हा मी माझी पास्ट लाईफ मध्ये बघितलं की मी पुरुष आहे आणि मी बाहेर जाते, माझी बायको घरात आहे, तिच्या डोळ्यात पाणी आहे, ती रडून दाखवते की तिला त्रास होतोय. पण मी पुरुष असल्या कारणाने मला नाही एक्सप्रेस करतायत की मला पण तेवढंच वाईट वाटतंय, मला पण तुमची आठवण येणार आहे, मी पण तुम्हाला मिस करणार आहे. तुम्ही सगळे एकत्र आहात पण मी एकटा बाहेर जाणार आहे. आणि तेव्हा फोन वगैरे नसल्या कारणाने ते एक म्हणजे माहित नव्हतं की परत कधी येणार. त्यामुळे ती जी ओढ होती, जी माझ्या मनात होती, ती खूप जास्त होती. आणि मग मला आता असं कळतंय की माझ्या नवऱ्याला आता जेव्हा तो बाहेर जातो तेव्हा त्याला काय वाटत असेल. तो नेहमी हसत मुखाने जातो आणि मग मला असं वाटतं की ह्याला काहीच वाटत नाही का, ह्याला का त्रास होत नाही, आणि मी घरी असते मला त्रास होतो आहे. आणि पण मला या प्रश्नाचं उत्तर मिळालं. त्याच्यानंतर माझा दुसरा प्रश्न असा होता की पावसाळ्यातले जे 4 महिने मी माझ्या घरामध्ये राहते, मी फर्स्ट फ्लोअरला राहते, आणि मला नेहमी असं वाटायचं की आज रात्री माझं घर पडणार, आज रात्री माझं घर पडणार. आणि मी तेव्हा पास्ट लाईफ मध्ये बघितलं की माझा जो हॅपी मुवमेंट होता तो हा होता की आम्ही चांगलं नवीन घर बांधलं. आणि सगळ्यात सॅड मुवमेंट पण हाच होता की ते घर पडलं. माझे सगळे रिलेटिव्ह, माझे आई वडील, मुलं, बायको सगळे त्याच्यामध्ये गेले. मी ओरडत होते, वाचवायला गेलं पण मला नाही जमलं ते, कारण की तो खूप मलबा होता, माझ्या एकटीने नाही हटण्यासारखा होता. आणि मला ते कोण दिसत पण नव्हते, पण मला माहितीये की त्याच्या खाली ती लोक दडले गेलेले आहेत. मला आवाज पण येत होते, मी हाका मारत होते पण कोण मदतीला आले नाही, काही नाही. आणि तोच फिअर आहे माझ्या मनामध्ये. एवढी वर्ष मी कधी असं बोलून दाखवलं किंवा मी कोणाला सांगितलं नाही, कारण की लोक म्हणतील की अरे हे काय तू वेड्यासारखी विचार करतेस म्हणून मी कधी कोणाला असं बोलली नाही की मला हा फिअर आहे, की मला भीती वाटते की ह्या सिलिंग पडेल, कधी खाली पडेल आणि याच्यामध्ये सर्व फॅमिली मेंबर यांची डेथ होईल.
आणि मला परत विरह सहन करावा लागणार आहे. आणि या फिअरला लागून ना मी पावसाळ्यातले 4 महिने माझी मम्मी बाजूला राहते. मी तिच्या घरी जाऊन दिवसभर राहायचे आणि मी रात्री घरी येते मी झोपायला, कारण की मला असं वाटायचं जोरात पाऊस आला म्हणजे घर पडणार. पण आता मला कळालं की ते माझं मातीचं घर होतं आणि ते पावसाच्या ह्याने पडलं आणि माझी सगळी फॅमिली त्याच्यामध्ये गेली. त्याच्यानंतर मला असं दुसरं माझं क्वेश्चन होतं की मी का स्वतःला मी एकटी समजते, का मला एवढा लोनलीनेस आहे, माझ्या आजूबाजूला माणसं असून पण का मला एकटं वाटतं. आणि त्याचं उत्तर असं होतं की माझी फॅमिली गेल्यानंतर मी एक छोटंसं घर बांधलं आणि मी माझं काम करतच होते. मी आता सुद्धा सर तुम्ही जसं म्हणाले मी रेकी प्रॅक्टिशनर आहे. मी ऍडव्हान्स रेकी हिलिंग केलेली आणि मी लोकांना रेकी देते. आणि तेव्हा पण मी हिलिंगचं काम करत होते, मी आताही हिलिंगचं काम करते. आणि माझा जेव्हा मृत्यू झाला तेव्हा माझ्या आजूबाजूला कोणीही नव्हतं, मी एकटीच होती त्या घरामध्ये. आणि त्या क्षणाला म्हणजे शेवटच्या क्षणाला मला असं तेव्हा जाणवत होतं की मी काय केलं, मी लोकांची मदत केली, मी लोकांसाठी झटले, मी लोकांसाठी माझ्या फॅमिलीला इग्नोर केलं, पण शेवटी मला विरहच मिळाला. माझ्या जवळ कोणी नाहीये आणि मी एकटीच आता मी मरते आहे. पण मी जेव्हा मृत्यू झाला तेव्हा एक व्हाईट कलरचं फुल एक बॉडी डिवाइन होती. म्हणजे मला आतापर्यंत असं वाटत होतं की मृत्यू हा खूप कठीण आहे किंवा मला असं वाटत होतं की खूप असं भयानक काहीतरी आहे. पण जेव्हा मी एक्सपिरियन्स केलं मला असं वाटलं की नाही, हे जग भयानक आहे ते खूप चांगलं आहे. तिकडे खूप आनंद आहे आणि तिकडे फिअर नाहीये, तिथे भीती नाहीये, तिथे अपेक्षांचं असं काही ओझं नाही किंवा माझ्याकडनं कोण काही असं मागत नाहीये, काही नाहीये. मी आहे, तुम्ही आहात, असं सगळं परफेक्ट होतं तिथे. म्हणजे असं मला वाटलं एका क्षणासाठी की हे जग खोटं आहे ते खरं आहे. म्हणजे तिकडे जाणं खूप गरजेचं आहे किंवा ते डिवाइन आहे, ते तुमची मनशांती आहे, ते तुम्ही जे या जगात शोधता ना बेसिकली ते तिकडे आहे. ते आपलं प्रॉपर घर आहे आणि आपण इथे रेंटेड आहोत. म्हणजे ते खूप असं जवळचं वाटलं. म्हणजे ज्या क्षणाला मी घाबरत होती की मला मृत्यूची भीती वाटायची, पण मग तो क्रॉस केल्यानंतर असं वाटलं की अरे हेच खरंय, हे पाहिजे मला, मग मी इथे का एवढी तडफडते. या वर्तमान आयुष्यात पण तुम्हाला मृत्यू असा भयावह होईल याची पण तुम्हाला मी तर म्हणतो फिअर असेल तुम्हाला की मला असा जर माझा मृत्यू झाला तर मग काय होईल. कारण की तोच लोनलीनेस होता की मला असं वाटायचं की मी कुठेतरी एकटी असेन आणि मी एकटीच मरेन. आणि मला माहिती नव्हतं की मला काय वाटत होतं. पूर्णपणे कम्प्लिटली तुमचा गेलेला आहे. हो सर, कम्प्लिटली. आणि 100% मी तेव्हा मी त्या डिवाइन सोलला मी रिक्वेस्ट केली की मला माझ्या आईलाच भेटायचं आहे म्हणून. आणि माझी मम्मी खरंच आली मला भेटायला. आणि ती आजारी होऊन म्हणजे ती कॅन्सरने हे झाली तेव्हा ती खूप बारीक झाली होती, केस गेले होते, पण जेव्हा ती मला भेटली तेव्हा ती जेव्हा आधी होती हेल्दी, चांगले केस, तशीच होती ती. जशी आजारी असताना होती तशी नव्हती, आधी होती तशी होती ती. आणि मग तिने मला सांगितलं की मला माझ्या घरच्यांची काळजी घ्यायची, ती जिथे आहे तिथे खूप खुश आहे, आनंदात आहे, व्यवस्थित आहे, तिचा विचार मी नाही करायला पाहिजे. आणि मी माझ्या मुलाचा, माझ्या बहिणींचा, त्यांचा आता मी करायला पाहिजे, कारण की मी तिला वचन दिलं होतं की मी त्यांचं बघेन म्हणून. कारण की माझी जेव्हा डिलिव्हरी झाली त्याच वेळेला माझ्या मम्मीचं लास्ट स्टेज चालू होतं आणि तेव्हा तिच्या मनामध्ये होतं की मी तुझं केलं पण ह्यांचं कोण करणार. तेव्हा मी तिला एकदा बोलली होती की तू टेन्शन घेऊ नको, ह्यांचं मी करेन म्हणून. आणि मग तेच ती मला बोलली की तुला त्यांच्यासाठी करायचं आहे, तू आता स्ट्रॉंग राहिली पाहिजेस. आणि मग ते एवढ्या दिवसांचं जे 4-5 महिन्याचं जे माझ्या मनावरती होतं की अरे जाताना मम्मी मला काहीच बोलली नाही की आमचं काही हे नाही झालं बोलणं, पण मग ते असं झालं की एक क्लोजर मिळाल्यासारखं की आता ठीक आहे, आता सगळं व्यवस्थित आहे, व्हायच्या गोष्टी घडून गेल्या आहेत, आता पुढे जायला पाहिजे आणि आपण आता पुढे जाऊया. आणि हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी अनबिलिव्हेबल होता, कारण की मी कमीत कमी अपेक्षा घेऊन आले होते. कारण की मला खरंच नव्हतं वाटलेलं की असं काही खरंच होईल आणि माझ्या या एवढ्या प्रश्नांची उत्तरं भेटतील. इनफॅक्ट मला हे पण माहिती नव्हतं की मला ही भीती का वाटतेय. मला याची उत्तरं मिळाल्यावर कळालं की मला का वाटत होती ही भीती.
आणि मग आता असं वाटतंय की नाही आता कम्प्लिटली फिनिश झाले, जसं जणू काही डोक्यावर ओझं कमी झालेलं आहे. भरपूर प्रमाणात कारण की आता मला घरामध्ये बसायला पण भीती वाटत नाहीये, जी मला वाटायची की मी घरामध्ये एकटी नाही राहायची. एक्झॅक्टली, आता ही भीती पण पूर्णपणे निघून गेली आहे. आणि मी आता घरामध्ये मी एकटी बसली आणि मला खरंच काही तेवढा फिअर वाटत नाहीये. म्हणजे मला असं वाटायचं की मी कधी काम संपवते आणि मी बाहेर जाते, पण आता मला असं काही वाटत नाही. आणि मी खरंच सांगते की हा सेशन आहे ना, खरंच सगळ्यांनी लाईफ मध्ये एकदा तरी करावा. म्हणजे आपण देवाचं नामस्मरण करतो, सगळं करतो, पण ते मला असं वाटतं की कुठेतरी तो एक क्वेश्चन आहे, पण हा जो आहे ना, हा तुम्हाला ना खरंच पाथ देतो की तुम्ही कुठे आणि कसं जाल आणि तुम्हाला काय करायला पाहिजे. म्हणजे मी तर खरंच म्हणेन की तुम्ही म्हणजे पैसे असेल इश्यू, पण मी सांगेन की तुम्ही काहीतरी स्किप करा. तुम्ही तुमचं एक वेळचं एंटरटेनमेंट वाला स्किप करा, एक वेळचा तुम्ही ड्रेस घेऊ नका किंवा कोणाचं गिफ्ट घेऊ नका, पण हा सेशन तुम्ही जरूर बुक करा. स्वतःसाठी एवढं कमवताना 1% इथे घाला आणि हा सेशन खरंच एवढा युजफुल आहे ना. मी नाही विचार केलेला की मला एवढं मिळेल, पण म्हणजे माझा एवढा माइंड चेंज झालाय ना की माझा नवरा अगदी उद्या बोलला ना की मी रात्रीच्या ट्रेनने चाललोय, तर मला असं मी त्याला म्हणेन हा ठीक आहे, जा उद्या आरामात ये, फोन कर, नीट राहा, व्यवस्थित राहा, असं मी त्याला आता म्हणेन. आपल्याला आपला पूर्वजन्म जाणून घ्यायचा असेल तर आपण आमच्या खास फ्री मास्टर क्लासमध्ये सहभागी व्हा. या वेबिनारमध्ये सहभागी होण्यासाठी प्रथम डिस्क्रिप्शन बॉक्सवर क्लिक करा. डिस्क्रिप्शनमध्ये गेल्यावर तिथे मोरवर क्लिक करा. त्यानंतर आपल्याला तिथे व्हॉट्सॲप लिंक दिसेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि आम्हाला थेट व्हॉट्सॲपवर मेसेज करा. त्यानंतर आम्ही तुम्हाला लगेच कम्युनिटी ग्रुपची लिंक पाठवू. त्या लिंकवरून ग्रुप जॉईन करा. पर्याय नंबर 2, डिस्क्रिप्शनमध्ये गुगल फॉर्मची लिंक दिली आहे, त्या लिंकला क्लिक करा. आपलं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, आपल्या डिटेल्स भरा. फॉर्म सबमिट केल्यानंतर ग्रुपची लिंक मिळेल, त्या लिंकवर क्लिक करा आणि ग्रुप जॉईन करा. धन्यवाद. तुमच्यासमोर आम्ही अजून 2 केस स्टडी घेऊन आलो आहोत. पुढील व्हिडिओ बघण्यासाठी स्क्रीनवरील कोणत्याही व्हिडिओला क्लिक करा.